Two books are being launched here, and we are indeed grateful to the authors that they are here and they have given the stage of OCLF a chance to release their books. The first book which is being launched here is of Sugriva's Atlas by Dr. Nilesh Oak. I would like to call upon Shri Ashutosh Ramgirji, publisher Sakar Publication, on stage, please. सभी आदरणीय अतिथि अब अपने कर कमलों से डॉक्टर नीलेश ओक जी के द्वारा लिखी गई किताब सुग्रीव्स एटलस का विमोचन करेंगे. श्री आशुतोष रामगीर जी भी मंच पर हैं, प्रकाशक सकाळ प्रकाशन से. Sugriva's Atlas, the book authored by Dr. Nilesh Oak, is being released on the stage of 7th edition of Orange City Literature Festival. And with this book launch, we extend our heartfelt congratulations and many good wishes to the author for the success of this book, like his other works, or rather beyond. आपकी ये किताब आपके पिछली किताबों की तरह और बल्कि उनसे भी ज़्यादा लोकप्रिय और सफल हो, यही शुभकामना डॉक्टर नीलेश ओक जी. Sugriva's Atlas is dedicated to the literary world on the stage of OCLF. Now, the second book which is being launched here is Many Shades of Saffron, Decoding 100 Years of Rashtriya Swayamsevak Sangh by Shri Chandrachud Ghosh. नेताजी से जुड़े हुए तथ्यों को सार्वजनिक करने को अपना जीवन समर्पित करने वाले लेखक और कार्यकर्ता श्री चंद्रचूड़ घोष जी की अगली पुस्तक Many Shades of Saffron, Decoding 100 Years of Rashtriya Swayamsevak Sangh is being launched here on the stage of 7th edition of OCLF. Definitely this book will bring many facts in front of people who are especially interested in politics and social work, and will give a glimpse of the work of Rashtriya Swayamsevak Sangh in the centenary year. All the best to Shri Chandrachud Ghosh ji for the success of his book. बहुत बहुत शुभकामनाएं आपको. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की 100 वर्षों की यात्रा के अनेक पड़ावों के उन वैचारिक आयामों को छूती हुई ये किताब, जिसने भारतीय जनमानस को गहरे तक स्पर्श किया है. निश्चित रूप से इस किताब का बहुत स्वागत होगा, विशेष तौर पर राजनीति शास्त्र, समाज शास्त्र के विद्यार्थियों में भी. Many congratulations again to both the authors. And now I request them to please share their thoughts on this stage about their books. मैं सबसे पहले डॉक्टर नीलेश ओक जी को आमंत्रित करती हूँ अपनी आगामी पुस्तक के बारे में संक्षेप में हमसे कुछ बात कहें. नमस्कार. मराठी, इंग्लिश चॉईस? मराठी चालेल? ओके.
इंग्लिश मराठी चालेल, ठीक आहे, मराठीमध्ये करूया. सर्वांना नमस्कार. थोडक्यात सांगतो ह्या पुस्तकामागची भूमिका काय आहे. किती लोकांनी आज इथे येण्यापूर्वी समजा माझा एखादा व्हिडिओ बघितलेला आहे किंवा एखादं पुस्तक वाचलेलं आहे, त्यांनी जरा हात वर करा. ओके, खूप कमी आहेत तसं आहे, काही हरकत नाही. उरलेल्या लोकांकरता खूप काही होमवर्क आहे व्हिडिओ बघण्याकरता आणि पुस्तकही बघण्याकरता. या पुस्तकाबद्दल सांगतो, सुग्रीवाज ॲटलस. साधारण माझा एक 35 वर्षाचा एक हा सगळा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये बरंचसं कालनिर्णय म्हणजे रामायण केव्हा झालं, महाभारत केव्हा झालं, ऋग्वेद किती जुना आहे, आपली भारतीय संस्कृती किती जुनं आहे, याच्या संदर्भामध्ये माझं सगळं काम आहे. काही काळापूर्वी म्हणजे कोविडच्या थोडंसं आधी मी अमेरिकेमध्येच असताना मला लोक सांगायला लागली की ते ठीक आहे, कालनिर्णयाचं खूप आम्हाला जरा कॉम्प्लिकेटेड होतं, काहीतरी सोपं करून सांगा. आणि म्हटलं सोपं करून काय सांगूया. तर असाच एकदा विचार करताना माझे आंध्र प्रदेशचे मित्र आहेत बाला संकुरात्री म्हणून. ते आपल्याकडून भारतातून श्रीलंकेमध्ये आणि भारतभरसुद्धा ज्याला आपण रिलिजियस वेकेशन किंवा असं आपण म्हणतो टुरिझम तसं घेऊन जातात. तर त्यांनी मला नाव सुचवलं, त्यांना माझं काम माहीत होतं. आणि हा जो शब्द आहे म्हणजे सुग्रीवाज ॲटलास हे जे नाव आहे, आता मराठीत त्याला काय म्हणायचं त्याचा विचार करावा लागेल. सुग्रीवाचा नकाशा किंवा असं काहीतरी करावं लागेल. बाय द वे, आत्ता जे पब्लिश होतं आहे इंग्लिशमधलं पुस्तक आहे, पण मराठीचं भाषांतर 90% झालेलं आहे. ते काहीच काळामध्ये आपल्यासमोर येईल. आणि हिंदी में भी ये बुक का ट्रांसलेशन ऑलमोस्ट हो चुका है और वो भी आपको कुछ महीने में आपके सामने आ जाएगा. त्याचा मुख्य मला तुम्हाला फक्त याच्या मागची भूमिका सांगायची आहे. त्या पुस्तकामध्ये काय हे मी सांगत नाही आहे, कारण ते तुम्हाला वाचावं लागेल. पण समजा आपल्याला आपला इतिहास जर माहीत नसेल तर आपली अवस्था कशी आहे माहीत आहे का. आत्ता जो आपल्याला शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये जो काही मेन स्ट्रीममध्ये जो तुम्हाला इतिहास म्हणून शिकवला जातो भारताचा किंवा भारताच्या प्राचीनत्वाचा, हा अत्यंत चुकीचा इतिहास तुम्हाला शिकवला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये काही बरोबर नाही असं म्हणत नाही. जनरली तुम्ही म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जनरली चांगला शिकवला जातो. पण आपली संस्कृती किती जुनी आहे या संदर्भामध्ये प्रचंड लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. आता मी जे माझं काम दाखवलं की जे महाभारत हे कमीत कमी म्हणजे अंदाजानं तुम्हाला सांगायला सांगतोय 7500 वर्षापूर्वी होऊन गेलं. ते काय असा अंदाज नाही येतो. एक्झॅक्टली महाभारतामधले 300पेक्षा जास्त खगोलशास्त्रीय संदर्भ घेऊन जसं आपण जिक्सॉ पझल सोडवतो किंवा क्रॉसवर्ड पझल सोडवतो, अशा पद्धतीनं तुम्ही सगळं जर विज्ञानाच्या पद्धतीनं तर्कशास्त्रानं सोडवलं तर एकच वर्षाचं उत्तर येतं. ते आहे 5561 BC. दुसरं कोणतंही उत्तर येऊ शकत नाही. तीच गोष्ट रामायणाच्या बाबतीमध्ये. रामायणामध्ये सुद्धा वाल्मिकी रामायणामध्ये 600च्या पेक्षा जास्त असे खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत. आणि किती जणांनी शब्दकोडं सोडवतात. क्रॉसवर्ड पझल किती लोक सोडवतात, त्यांनाही समजायला सोपं आहे. क्रॉसवर्ड पझलला एकच उत्तर असतं ना, त्या दिवशीच्या न्यूजपेपरमधील हे एकच उत्तर असतं. तसं वाल्मिकीने 600च्या पेक्षा जास्त क्लूज देऊन ठेवलेले आहेत, उभे आणि आडवे, ओत आणि प्रोत. ते जर तुम्ही सगळे घेतलेत आणि जर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर एकच उत्तर येतं, राम रावण युद्धाचं वर्ष, ते म्हणजे 12209. आपल्याला आपला इतिहास माहीत नसेल तर आपली अवस्था अशी आहे की एखाद्या झाडाचं एखादं पान असतं ना, तशी आपली अवस्था आहे. पण ते पानाला हे माहिती नाही की ते कोणत्या झाडापासून आलेलं आहे. आत्ता जी आपली काही अवस्था आहे, आता खूप चांगले दिवस आलेले आहेत, पण आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या शिक्षण परिस्थितीत काही फरक पडला नाही. आता तुम्ही म्हणाल मीच काहीतरी बोलतोय, तसं नाही. 1926 मध्ये PC रॉय यांचं जर तुम्ही वाचलं तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आत्ताच्या शिक्षण झालेल्या सगळ्या लोकांना बाजूला केलं तर भारताचं कल्याणच होईल. 1926 मध्ये PC रॉयनी सांगितलेलं आहे. 1950च्या जस्ट आधी सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे 1947 नंतर ते आपल्याला उपपंतप्रधान किंवा गृहमंत्री होते. त्यांनी सुद्धा एका भाषणात सांगितलं की झालंय काय, आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, पण ज्या शिक्षण पद्धतीचा आपल्यावर एक दबाव आहे ती शिक्षण पद्धतीमध्ये काडीचा बदल झालेला नाही. हे जेव्हा मी त्यांचं भाषण वाचलं तर मला असं विचारावंसं वाटलं की अरे तुम्ही तर उपपंतप्रधान किंवा गृहमंत्री होता, मग का नाही बदल करू शकलात. पण त्यांचं जर तुम्ही पूर्ण भाषण वाचलं तर त्यात त्यांनी सांगितलं आहे की बदल करावा असा सगळ्यांना वाटतोय,
पण तो कसा करायचा, त्याची सुरुवात कुठे करायची हे काही समजत नाही आहे. मग तुम्ही ते टेक्स्टबुक बदला. मी म्हटलं टेक्स्टबुक बदलायची तेव्हा बदलतील, पण आपण खरा इतिहास काय हा तरी लोकांसमोर आणायचा प्रयत्न करू. माझी जी पूर्वीची जी 3 पुस्तकं आहेत ते फार रिव्होल्युशनरी वर्क आहे, पण ते समजायला थोडंसं कठीण जातं. म्हणून हे जे पुस्तक आहे सुग्रीवाचा ॲटलास, हे अत्यंत कष्टानं बनवलेलं पुस्तक आहे. म्हणजे माझ्यापेक्षा आपल्यासमोर आशुतोष रामगिरजी आत्ता आले, त्यांच्याबरोबर नुपूर जैन सकाळ पब्लिकेशनची आहे आणि त्यांची पूर्ण टीम यांनी फार कष्ट घेतलेले आहेत. माझ्याबरोबर माझी काय म्हणूया त्याला सहलेखिका असं म्हणायला पाहिजे, को रायटर त्या दीपाली पाटवतकर यांनीसुद्धा अतोनात परिश्रम घेतलेले आहेत. खरं हे पुस्तक 7 वर्षाची तपश्चर्या आहे. प्रत्यक्षात ते लिहून 1 वर्षामध्ये झालेलं आहे, पण 7 वर्षाची तपश्चर्या आहे. ह्याचं कारण असं की आम्हाला ते सिम्पल स्टाईलमध्ये सगळ्यांना वाचता येईल, सगळ्यांना समजेल असं लिहायचं होतं, पण सिम्पल लिहिताना सिम्प्लिस्टिक करायचं नव्हतं. थोडक्यात समरी म्हणून सांगतो की सुग्रीवाला 14,000 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा रामायण झालं, आता काही लोकांना 14,000 वर्ष कन्फ्युजन, त्यात जाऊ नका, नाही तर पुढचं माझं तुम्ही ऐकणारच नाही काय म्हणतोय ते. 14,000 वर्षापूर्वी पूर्ण जगाचा भूगोल माहीत होता. कुणाला माहीत होता? सुग्रीवाला माहीत होता. सगळ्यांना कथा माहीत असेल, लांब कथा सांगत नाही. सीतेचा म्हणजे माता सीतेचा शोध करण्याकरता वानरांच्या 4 पार्टी केल्या गेल्या. एका पार्टीला पूर्व दिशेला, दुसऱ्या पार्टीला दक्षिण दिशेला, तिसऱ्या पार्टीला पश्चिम दिशेला आणि एका पार्टीला उत्तर दिशेला पाठवण्यात आलं. शेवटी दक्षिण दिशेला मिळालं. पण सुग्रीव, आता आपण GPS वापरतो, पण तेव्हाचं GPS हा सुग्रीव त्यांना सांगतोय. आपण म्हणतो ना की या मंदिरापर्यंत जा आणि उजव्या हाताला वळा, असं जसं सांगतो तसं सुग्रीव जगाच्या इतिहासामध्ये कसं जायचं ते सांगतोय. जगाचा भूगोल 14,000 वर्षापूर्वीचा. त्यात 2च गोष्टी सांगतो. पूर्वेला जो सुग्रीवाचं जे वर्णन करतोय ना, ते आजचं ज्याला आपण दक्षिण अमेरिका म्हणतो, म्हणजे साऊथ अमेरिका, लॅटिन अमेरिका असं म्हणतो, तिथपर्यंतची वर्णनं आहेत. खूप लोकांनी ते वाचलं नाही असं तर मला एक दिसतंय, म्हणून सांगतो की तिथे पेरू देशामध्ये असा एक, ज्याला जिओग्लिफ म्हणतात किंवा पेट्रोग्लिफ, जसे कोकणामध्ये आता पेट्रोग्लिफ्स मिळालेले आहेत, तसं एक कोरलेलं शिल्प म्हणूया किंवा कोरलेलं एक चित्र आहे. 500 वर्षापूर्वी जेव्हा स्पॅनिश लोक तिथे गेली, त्यांनी तिथल्या लोकल इंडियन्सना विचारलं, सगळीकडे जगभर इंडियन्स आहेत ना, आयामारा, केचवा, या इंडियन्सना विचारलं की हे तुम्ही बनवलं का? ते म्हणले आम्ही नाही बनवलं. तुमच्या फोरफादर्सनी बनवलं का? त्यांनीही बनवलं नाही. कशा करता बनवलं? काहीच उत्तर माहीत नाही. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यांना तुम्हाला आश्चर्य नाही वाटणार, तुमचा विश्वासही बसणार नाही. त्या पेट्रोग्लिफचं, त्याला कॅन्डलाबर ऑफ अँडी असं म्हणतात, त्याचं वर्णन तुम्हाला वाल्मिकी रामायणामध्ये मिळतं. सुग्रीव सांगतोय की पूर्वेपर्यंत कुठपर्यंत जा, तर त्या दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वतामध्ये पेरू देशापर्यंत जा, त्याच्या पुढे जाऊ नका. तुम्ही जर ते चित्र नंतर बघा मुद्दाम, कॅन्डलाबर ऑफ अँडी म्हणून सगळ्यांकडे हल्ली स्मार्टफोन असतात, ते जर तुम्ही एका हातात घेतलं आणि दुसऱ्या हातामध्ये रामायणाचं जर वर्णन घेतलं, तर त्याच्यापेक्षा उत्तम वर्णन कुठे होऊ शकत नाही. पूर्वस्या दिशे निर्माणम, म्हणजे त्याचं इतकं वर्णन केलं आहे की त्याला त्रिशूलासारखा आकार आहे. त्रिशिरा कांचनस केतुस तालस्तस्य महात्मना स्थापित पर्वतस्याग्रे विराजती सवेदिका. त्याच्यापेक्षा चांगलं वर्णन होऊ शकत नाही. याच्या पुढे जाऊन हे स्ट्रक्चर कशाकरता निर्माण केलं, ते कुणी निर्माण केलं आणि त्याची फिजिकल जागा, जिओग्राफी काय आहे याचं वर्णन अगदी पुढच्या श्लोकात येतं. पूर्वस्या दिशी निर्माणम, म्हणजे आता आपण इंटरनॅशनल डे लाईन म्हणतो ना, तसंच तुम्हाला वर्णन येतं. ते कुठे निर्माण केलं आहे, कुणी केलं, तर इंद्रानं निर्माण केलं. ते ततः त्रिदशेश्वरे कृतम तत् त्रिदशेश्वरे ततः पर हेममय श्रीमान उदय पर्वत. त्याच्या पुढे जर गेलात तर बर्फाच्छादित असा तुम्हाला अँडीज पर्वत दिसेल, उदय पर्वत दिसेल, अनंत पर्वत दिसेल, अशी त्याची वर्णनं मिळतात. मी थांबवतो. अगदीच ब्रीफ मला सांगायला सांगितलं आहे. पश्चिमेला जर तुम्ही गेलात तर आल्प्स पर्वत, म्हणजे स्वित्झर्लंड जी लोक जातात व्हेकेशन गेला तिथपर्यंतचं वर्णन आहे. उत्तरेला गेलात तर उत्तर समुद्रापर्यंतचं वर्णन आहे आणि दक्षिणेला गेलात तर अंटार्क्टिकापर्यंतचं वर्णन आहे. आता युरोपियन लोक तुम्हाला सांगतील की त्याने अंटार्क्टिका 1730 मध्ये शोधून काढलं. सुग्रीवाला 14,000 वर्षापूर्वी माहीत आहे, पण तसं युरोपियन लोकांनी तर आपल्यालाही शोधून काढलं. वास्को डी गामा आला त्याने आपल्याला भारतीयांना शोधून काढलं. मुद्दाम पुस्तक ते वाचा, तुम्हाला त्याच्यामधून सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये दिलेलं आहे. आणि आपल्याला जर इतिहास कळला तर आपला चुकीचा इतिहास हा आपोआप नष्ट होऊन जाईल. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. And now I invite Shri Chandrachud Ghoshji to please share a few words about the work
which has been launched here on the stage of 7th edition of OCLF. Good evening. I'm probably the youngest person sitting in this stage with a galaxy of very distinguished. Yes, of course. And it's such a great pleasure to be here. This is my third time here participating in the OCLF. And every year it's a great pleasure, and it makes me very happy to see it expanding, increasing, and particularly this time, it's much more vibrant than last year. Last year was much more vibrant than the previous year, so it's a very happy feeling altogether. And personally, I would like to thank Mrunalji for inviting me every year, and she makes it a point. So, thank you to the organizers, and it's my great pleasure to be here. Now, a few things about Nagpur and me being a Bengali. Probably, I mean, I'll just take out a few aspects which would be interesting, not directly related to the book which was launched today. The link between Nagpur and Bengal is quite old, at least in political terms. I will just go in the political terms because many of you would know that it was here in Nagpur, the Indian National Congress annual session of 1920, which sealed the national leadership of Mahatma Gandhi. And that was possible because probably at that time the number two leader in the National Congress, Deshbandhu Chittaranjan Das, sided with him. They agreed to work together and launch the non-cooperation movement. So that was the beginning of Bengal and Gandhiji's relation, which happened in Nagpur. And in that Congress, one of the members in the reception committee was Dr. Hedgewar, who proposed a very important resolution during the subjects committee meeting of the Congress. But after that, Deshbandhu's mantle fell on Netaji Subhash Chandra Bose, and he kept visiting Nagpur quite a few times. And when he left Congress and formed his own forward bloc, probably the second national convention was held in Nagpur. So there's a long history. Dr. Hedgewar himself went and studied in Kolkata. Golwalkar Guruji was obviously, I mean, he was linked with Bengal. His link with the Ramakrishna Mission, you can read about that in the book. Now, most people know me for my work on Netaji Subhash Chandra Bose, his life and the mysterious disappearance, which me and my friend Anuj Dhar, we have been working together for the last 20 years. So this book is my sixth book, and it completely is a departure from my usual topic. Out of 6 books, 4 books have been on Netaji. 1 book has been on the post-independent India, and now this is RSS. So a lot of people, particularly from my side of the country, ask, why RSS? You have been writing on Netaji. So, I mean, they don't gel. Precisely to address that idea, that concept, that preconceived notion, I wrote this book. Because RSS as an organization has been treated by writers, by historians, and by politicians in a black and white, complete different, 2 different shades. Good, it is either good or it is bad. Now, in 1925, 100 years ago, 2 organizations were set up in our country. One was the Communist Party of India. It came from outside, from abroad, was started, I mean, it did not establish itself, begin from the soil of this country. It was brought by people who were in European countries. They were brought, the party was set up, and kind of, we can say that the party began in an adolescent stage. In contrast, the Sangh was set up here, it was conceptualized here, it began here as a product of the soil. Now, 100 years later, probably because the Communist Party started as an adolescent, it has aged faster and is on the verge of, I don't want to make any political statement, but it is much weaker than what it used to be.
Whereas the Sangh has grown from strength to strength and probably has reached a stage which nobody foresaw, even say 30, 40 years ago. So that the two different strands taken by two different organizations. But that apart, whenever there is a debate or discussion on the RSS, it's deeply polarized. I have always had a very long-standing complaint against the Sangh, which I will share with you, is that if you compare, since I brought in the, I have mentioned the Communist Party, they have been very meticulous about documenting their history. Every move, every meeting, every strategy, every piece of thought have been so well documented that, I mean, it is so voluminous that people can easily access. Whereas the Sangh has been more at the level, at the plane of ideas. Other than, I mean, those who were not part of the organization, it was very difficult for an ordinary person who's not part of the movement to know exactly what happened, what was going on, and its history. So that was another point which drove me to write this book, to make it accessible to the common person who want to know about the organization without getting lost into the political debate. So it's not, I mean, I don't want to belong to those categories where either the Sangh is an evil or the Sangh is the God's blessing. As an objective person who wants to understand this, I want to see Sangh as a development of an idea, an alternate course. We have the leftist political organizations, we have the mainstream Congress, which is the left of center. But on the right, the Sangh, the way it has grown, it has evolved, developed a particular way of thinking, that articulation should be presented to the readers, to the youth of the people, to understand in a non-biased and as a phenomenon by itself. So that's the idea of the book. I won't take much of your time. I would request you do have a read and let me know whether you like it. There's much more to be done. It's a very thin book. I would have preferred to make it a 1,000-page one, but it was not possible because of paucity of time and obviously the economics would have changed. The economics of the book would have been changed. So it was not possible, but sometime in future, in the near future, I would love to do that. I would love to expand this. So your feedback would help me a lot to do that. And thank you very much. Thank you again to the organizers for having me here. And my respect to the elders on the stage.